होती हो तुम्हाला त्यांना फोन करायची? कुणाला विचारून फोन केलात तुम्ही? आता माझ्याबद्दल आणि माझ्या मुलाच्या आयुष्याबद्दल तुम्ही आणि तुमची ड्युटी लेखच ठरवणार आहे सगळं. पिंट्याच्या मनाचा तरी विचार केला? पोरगा तोंडाने सांगतोय त्याला मुलगी पसंत आहे म्हणून, तरी तुम्ही नकार कळवून टाकलात त्यांना. नकार कळवलाय का? हो, पण तुमचा सूर नकाराचाच होता ना. असं तुला वाटतंय का? दत्ताला नाही ते तसं वाटत. हे तुम्हाला कसं कळलं दत्ताला असं वाटलं नाही ते? त्यांना निरोप पोहोचला, त्यांना काही कळत नाही का? का मूर्ख माणसं वाटतायत ती तुम्हाला? त्याला एवढं काही झालेलं नाहीये, आपलं ठरलं की आपण त्यांना कळवू. तोवर काय ते तुमच्या निरोपाची वाटच बघत बसणार आहेत ना? काय आपल्या मुलाला काय सोनं लागलंय का? दुसरं चांगलं स्थळ आलं तर ते काय पाहणार नाहीत? नाही म्हणतील? हे बघ, आता त्याला काहीही इलाज नाहीये कला. पण आपण सगळं जान्हवीच्या लहरीनुसार का करायचं? आपल्या तिघांना मुलगी पसंत आहे ना, मग ही सोयरीक नाही म्हणून का म्हणायची आपण? नसू दे पसंत जानूला, त्याने काय फरक पडतो? संसार पिंट्याला करायचंय आणि आपल्याला ती पसंत आहे, तर जानूच्या म्हणण्याला किती महत्व द्यायचं? ह्याला काहीतरी मर्यादा हव्यात की नको? का सगळं तिच्याच तंत्रावर करायचं? आता ह्या मुलीला नाही म्हणून त्याच्या लग्नाचं नंतर कोण जुळवणार आहे मग? सांगा ना, येणार आहे का लाडकी बहीण जुळवायला? त्याला अगं तिने तिचं मत व्यक्त केलंय फक्त, आणि हक्क आहे तिला तो. आणि मला काय हक्क नाहीये का स्वतःच्या मुलाबद्दल काही ठरवण्याचा? अगं आहे ना, तुलाही हक्क आहे. तुलाही ती मुलगी पसंत पडली नसती तरी आपण पुनर्विचार केलाच असता, कारण ती सगळ्यांनाच पसंत पडायला हवी ना. अगं ती मुलगी काही केवळ पिंट्याची बायको म्हणून या घरात येत नाहीये, या घराची सून म्हणून येणार आहे. ती जानूची भावजाई म्हणून येणार आहे. सगळ्यांना आवडेल अशी म्हणजे तर काही स्वर्गातनं अप्सराच आणायला पाहिजे ना. तू जरा शांतपणे विचार. शांतपणे खूप झाला आता. मी अजिबात शांतपणे ऐकणार नाहीये. मी तुम्हाला एक गोष्ट निक्षून सांगते, ज्यांना जानूची मर्जी जपायची असेल त्यांनी ती जपावी. पिंट्याचं लग्न सविताशी जमलं नाही ना, तर त्याचे हाल कुत्रा पण खाणार नाही, सांगून ठेवते. आता सांगते मोठी अगदी अनुरूप नाही वगैरे. अगं तिचा हेतू तर समजून घे ना कला. ती पिंट्याचं काही वाईट व्हावं म्हणून तर नाही ना हे करत आहे. तुम्ही काहीही म्हणा, पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, पिंट्याचं लग्न सविताशी झालं नाही तर मी अन्न पाणी वर्ज करून जीव देईन. मग खाला तुम्ही, तुम्हाला काय खालायचा तो धिंगाणा. कला, नुसती अनुरूप नाही असं म्हणून काही नाही होणार श्री. अगं पण तूच म्हणालीस ना की पिंट्याने सांगितलं म्हणून. हा म्हणजे तो म्हणालाय की ताईला पसंत नसलेल्या मुलीशी मी नाही लग्न करणार. मग झालं तर? अरे पण आई खूप चिडणार. अगं ते स्वाभाविक आहे ना, सुरुवातीला त्या चिडणारच, मग हळूहळू होतील शांत. आय होप सो. जान्हवी, सगळे शांत होतात. आपण अशी उदाहरणं नाही का बघत? आई वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न होतं, मग ते मनात राग धरून संबंध तोडतात, मग शेवटी एकत्रही येतात. नातं महत्वाचं असतं, कुठल्याही मतभेदांपेक्षा ना फार मोठं असतं ते. फक्त आता एक करायचं, हा विषय ना घरात चिवडत बसू नका. हो, मी पिंट्याला सांगते. हे बघ, आई चिडणार आपल्याला माहितीये, आपण त्यांना शांत व्हायला थोडासा वेळ देऊया ना. फक्त हा विषय घरात काढायचा नाही, कारण एकदा हा घरात विषय निघाला की घरात भांडणं होणार. अरे बाबा आणि पिंट्या स्वतःहून बोलणारही नाही त्या विषयावर खरंच. पण तरीही तू पिंट्याला पुन्हा एकदा सांग की बाबा रे काही कर, पण हा विषय घरात काढू नकोस. हो, मी उद्याच सकाळी फोन करते त्याला. काहीही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे.